नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या पण तितक्याच सोप्या आणि प्रभावी पूजनाबद्दल. दर गुरुवारी आणि अमावास्येच्या उंबरठ्याचं हळदी पूजन कसं करायचं आणि हे पूजन का केलं पाहिजे हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. उंबरठा घरचा हा केवळ दरवाजाचा भाग नसून तो आपल्या घराचा रक्षक असतो. याच उंबरठ्यावरून घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. म्हणूनच उंबरठा नेहमी शुभ, स्वच्छ आणि पवित्र ठेवणं फार गरजेचं असतं. डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार आपण श्री स्वामी समर्थांच्या कृपेने केलं जाणारं हे पूजन घरात सुख, समाधान आणि अखंड लक्ष्मी स्थिर करते. जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. चला तर मग या पवित्र पूजनाला सुरुवात करूया. मित्रांनो, उंबरठ्याचं पूजन का करावं हे आधी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार उंबरठा हा घराचा पहारेकरी आहे. घरात येणारी प्रत्येक ऊर्जा, प्रत्येक संबंधन उंबरठ्यावरूनच आत प्रवेश करतं. त्यामुळे उंबरठा अशुद्ध, तटलेला किंवा दुर्लक्षित असेल तर त्याचा थेट परिणाम घरातील वातावरणावर होतो. गुरुवारी आणि अमावास्येला केलं जाणारं उंबरठ्याचं हळदी पूजन विशेषतः फलदायी मानलं जातं. गुरुवार हा बृहस्पतीचा दिवस आहे. बृहस्पती ग्रह हा ज्ञान आणि धन, स्थैर्य आणि प्रगतीचा कारक मानला जातो. गुरुवारी उंबरठ्यावर हळदी लेपन केल्याने गुरूची कृपा प्राप्त होते, अडचणी दूर होतात, नोकरी व्यवसायात स्थैर्य होतं आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. अमावास्या ही पितरांची तिथी आहे. अमावास्येला उंबरठ्यावर हळद लावल्याने पितृदोष कमी होतो, पितराची नाराजगी दूर होते आणि घरात असलेले सकारात्मक, नकारात्मक शक्ती नष्ट होऊन जाते. त्यामुळे घरात शांतता, समाधान आणि सुख नांदतं. डॉक्टर अण्णासाहेब मोरे सांगतात की हे पूजन श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेप्रमाणे श्रद्धेने केलं तर त्याचा परिणाम नक्कीच अनुभवायला मिळतो. त्यांच्या मते हळद ही तेजत्वाची प्रतीक आहे. हळदीत रोगनाशक आणि शुद्ध करण्याचे गुण असतात. म्हणूनच उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घर रोगरहित राहतं आणि नकारात्मक ऊर्जा आत शिरत नाही. हे पूजन रोज करता येऊ शकतं, पण गुरुवार आणि अमावास्या या 2 दिवसांना केल्यास त्याचं फल अनेक पिढींनी वाढतं. आता आपण या पूजनाची संपूर्ण विधी स्टेप बाय स्टेप पाहूया. हे पूजन करायला फारसा वेळ लागत नाही. साधारण 10 ते 15 मिनिटात हे पूजन पूर्ण होतं. पण नियमित केल्यास त्याचे चमत्कारिक अनुभव अनेक भक्तांनी घेतले जाणार आहेत. या पूजनासाठी लागणारं साहित्य अगदी साधं आहे. शुद्ध हळद घ्या, 2 चमचे पुरेशी आहे. 1 चमचा गोमूत्र घ्या, ते उपलब्ध नसेल तर गुलाबजल किंवा साधं स्वच्छ पाणीही चालेल. नंतर चंदन किंवा अष्टगंध घ्या, कापूर थोडासा घ्या, स्वस्तिक काढण्यासाठी रंगीत हळद ठेवा, दीपासाठी तेलबाती ठेवा आणि एक स्वच्छ कपडा जवळ ठेवा. पूजन सुरू करण्याआधी सकाळी किंवा संध्याकाळी घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने नीट धुवा आणि कोरडा करून घ्या. नंतर एका वाटीत हळद, गोमूत्र किंवा गुलाबजल आणि चंदन एकत्र घ्या. थोडंसं पाणी घालून हे मिश्रण गुळगुळीत मळून घ्या. उजव्या हाताच्या तर्जनी बोटाने उंबरठ्याच्या मध्यभागी आधी स्वस्तिक चिन्ह काढा आणि त्याच्यामध्ये ओम लिहा. त्यानंतर संपूर्ण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा. हे लेपन किमान 10 मिनिटं तसंच राहू द्या. अमावास्येच्या यावेळी उंबरठ्याजवळ दीप प्रज्वलित करा आणि मन शांत ठेवून ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र 11 वेळा म्हणा. गुरुवारी पूजन करताना शेवटी उंबरठ्याजवळ लक्ष्मी दीप लावा आणि मनातल्या मनात एका मोठ्याने या लक्ष्मी आजी या घरात राहा असं श्रद्धेने म्हणा. मित्रांनो, हे पूजन नियमित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, घरातील वादविवाद कमी होतात, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि नोकरी किंवा व्यवसायात प्रगती दिसू लागते.
अनेक भक्तांच्या अनुभवातून हे स्पष्ट झालं आहे. डॉक्टर अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पूजन करणाऱ्या एका भक्ताने सांगितलं की गुरुवारी नियमित उंबरठा पूजन केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यात त्याला नोकरीत प्रमोशन मिळालं. अशा अनेक अनुभवामुळे या पूजनावर लोकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे. आता काही सामान्य प्रश्नांची उत्तरं पाहूया. जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल आणि उंबरठा नसेल तर मुख्य दरवाजाच्या खांबावर किंवा चौकटीवर हे लेपन करू शकता. गोमूत्र उपलब्ध नसेल तर गुलाबजल किंवा साधं पाणी वापरलं तरी चालतं. रोज हे पूजन करता येतं, पण गुरुवारी आणि अमावस्या हे दिवस विशेषतः फलदायी मानले जातात. शक्य असल्यास उंबरठा लाकडी असावा, प्लास्टिकचा उंबरठा टाळावा. उंबरठ्या हळदी पूजनामागे केवळ एक प्रथा नाही, तर वास्तुशास्त्र आणि हिंदू परंपरेचं अतिशय गहन आणि सूक्ष्म रहस्य दडलेलं आहे. हळद ही तेजस्विनी, सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी द्रव्य मानली जाते. उंबरठा हा दरवाजा मुख्य प्रवेशद्वार असल्याने तोच लक्ष्मीचा वासस्थान मानला जातो. जेव्हा उंबरठा हळदीने पवित्र केला जातो तेव्हा त्या ठिकाणी लक्ष्मीस्वरूप ऊर्जा स्थिरावते आणि श्रीमंत लक्ष्मी घरात वास करू लागते. या पूजनामुळे घराच्या प्रवेशद्वारावर असलेली नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि समृद्धीचा, धनप्राप्तीचा मार्ग आपोआप मोकळा होतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उंबरठा हा घराचा रक्षक असून तो स्वतः लक्ष्मीचं प्रतीक आहे. गोमूत्र आणि चंदन मिसळून केलेलं हळदीचं लेपन उंबरठ्याची कंपनशक्ती अनेक पटींनी वाढवतं. या कंपनामुळे लक्ष्मीची कृपा घरात स्थिर होते आणि धनसंचयाला अडथळे येत नाहीत. वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी बृहस्पती ग्रहाची कृपा आणि अमावस्येला पितृशांती याचा विशेषतः प्रभाव असतो. या 2 दिवशी केलं जाणारं हळदी पूजन लक्ष्मीला विशेषतः आकर्षित करतं, कारण हळद ही विष्णुपत्नी महालक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते. उंबरठ्यावर स्वस्तिक आणि ओम चिन्हासह लेपन केल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात, अडलेला धनप्रवाह पुन्हा सुरळीत सुरू होतो आणि आर्थिक स्थैर्य वाढू लागतं. वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्यावरूनच घरात धन ऊर्जा येते आणि जाते. उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने सकारात्मक किरणोत्सव निर्माण होतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही. लक्ष्मीदीपासह केलेले हे पूजन लक्ष्मीचा दीर्घवास घरात टिकवून ठेवतात. लक्ष्मीमध्ये येणारे वातावरण खूप आनंदी होते.